गाइस, वेलकम टू माय न्यू ब्लॉग। आणि हा ब्लॉग या कारणाने बनवते की आज आहे नारळी पौर्णिमा। तर फर्स्ट ऑफ ऑल सर्वांना नारळी पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा। आणि सेकंड थिंग, तर खूप टाइम झाला उठून फ्रेश होऊन खूप टाइम झाला आणि मी ब्लॉग आता स्टार्ट केला आहे कारण आता जस्ट रेडी काय व्हायला घेतलं आहे। वेट, मी तुम्हाला दाखवते। एक मॅडम रेडी होते तिकडे, ही बघा, ही मॅडम रेडी होते आणि जे तुम्हाला आजूबाजूला कपडे दिसत आहेत ते सुकत टाकलेले आहेत। तर ही मॅडम सध्या रेडी होते। इकडे बघ ग, इकडे बघ। लोक पहिले मेकअप करतात, ड्रेस घालतात आणि मग ज्वेलरीज घालतात, पण या मॅडमने पहिले ज्वेलरीज घातल्यात, आता मेकअप करते आणि मग नंतरला कपडे घालेल। बरोबर बरोबर। आता ती रेडी झाल्यानंतर मी रेडी होईन आणि मग रेडी झाल्यानंतर आपण भेटूया। तर अजून एक गोष्ट की ऑलरेडी 2 व्लॉग्स पेंडिंगला आहेत, ते पण द्रिशाच्या बड्डेचे आणि शॉपिंगचे। तर ते 2 व्लॉग्स अजून टाकले नाही आहेत, बट पहिले हा व्लॉग येईल आणि मग त्यानंतर मी ट्राय करेन का ते दोन्ही व्लॉग्स एकसाथ टाकावं म्हणून। आणि तेव्हापासून मी थोडीशी तरी ट्राय करेन, तर मी तेव्हा ट्राय करेन की थोडं जेवढं जमेल तेवढं व्लॉग्स टाकू म्हणजे असं। मग भेटू आपण नंतरलाच, ओके। तर परत एकदा नारळी पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा। नखांना नेल पेंट लावायचे म्हणून साईडनं तिने ग्लू लावल्याने सुकवते बघा कशाने। तिची केस बांधायचे म्हणून, आणि मग परत केसाला लागला का मग बोलून दाखवेल। गाईस, पोरींसाठी केस महत्वाचे असतात दुसऱ्यांपेक्षा। सो मशीन माझ्या मम्मीच्या लग्नाच्या अगोदरपासून आहे। मम्मीच्या तुला का तेवढं स्पेशल? मम्मीच्या लग्नाला 20 वर्ष झाले, 20 वर्ष अगोदरपासून मशीन आहे। फक्त हे समोरचं तुटलंय, काहीच तुटलं नाही, इकडचं तुटलं, हे गेलं इकडून आणि बस एवढंच। समोरचं काहीच तुटलं नाही, हे बघ, अच्छा ते तुटले ते नाही इकडचं गेलंय बस, बाकी मशीन एक नंबर। तर गाईज आता रेडी झालेली आहे आणि पाऊस पण तयार झालाय, म्हणजे पाऊस पण यायला लागलाय। तर आता तिथे बँड पण वाजतोय, मग आता चाललो आम्ही नाचायला। इकडे आल्यानंतर जातो आम्ही नाचायला। सध्या आता पाऊस चालू आहे म्हणून थांबलोय। ह्या मॅडमने पण घातली साडी पाहिली आणि मी नाही घातली, मला नाही आवडत। मग आता रेडी झाले। तर गाईज ही पण रेडी आहे, ती तर पहिलेच रेडी झाली आहे आणि ते आता सध्या फोटो शूटिंग चालू आहे। तर आता आम्ही इकडे सध्या वेट करतो। ती बघा कशी लाइटिंग सगळे सेम आहेत, सेम। पुढे जाऊन पाया पडायला नाही भेटत म्हणून आम्ही पहिलेच दर्शन घेतलं।
तर गाईज नारळ फेकायचा होता पाण्यात आणि तो गेला चिखलात. आणि ह्याचा शॉट बघा, आमच्या ह्याच्यावरून भांडणं चालू होती. किनारी जाऊ देवाचे पुंजे. हॅलो गाइस, गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग नाईट. गुड मॉर्निंग पाइनएप्पल, लुकिंग व्हेरी गुड, व्हेरी नाईस. हॅलो गाइस. तर आता आम्ही मॉलमध्ये आलोय शॉपिंग करायला. तुला देतो गुड डे, 50 कोला दे. तुला देतो गुड डे, हम लोग ऐसे ही होते हैं ऐसे ही है. तर गाईज आता सगळं झालं, नारळी पौर्णिमा संपली आणि आता मी आली आहे घरी. हो, जे काय तुम्हाला माहिती दिसतंयच. तर बोलायचं हे आहे मला का आता मी ज्या संचिताच्या घरी गेली होती आणि लाईक तिचे आई बाबा आले होते ना, सो त्यासाठी त्यांना भेटायला गेली होती. मग आता तिकडून आली आहे. मम्मीने पुरणपोळ्या केल्यात. आता माझं मन तर नाही आहे जेवायचं बिकॉज खूप कंटाळा आला आणि अशी झोप आले ना, सगळं हेवी झाले. हे सगळं ए टू झेड हेवी झाले. डोकं दुखतं आहे, पाय दुखत आहेत. बस आता मी फटाफट चेंज करते. फटाफट म्हणजे माझ्याकडून फटाफट होणार नाही. 10:30 वाजल्यात रात्रीचे. तर मला चेंज करता करता आरामात 11:30-12 वाजतील, बघू. आणि त्यात माझा स्टोरेज फुल झाला आहे भाई. तर कसं एवढंच. मग नंतरला भेटू, नाहीतर ब्लॉग इकडेच एंड होईल. बघू, ते नंतरला समजेलच. कारण मला अजून भांडी घासायचं. मम्मीने स्पेशली सांगितलं आहे तू झोप काही पण कर, पण पहिले भांडी घास. बरं, ओके. मग आता मी भांडी म्हणजे खाली जाऊन जेवेन पहिले, इफ मूड झाला तर, आता नाही. आणि तुम्हाला मी माझा फुल लुक दाखवलाच नाही, तर मी फोटो मेन्शन करेनच. आता ह्यानंतर मी मेन्शन करते फोटो. बघा मग फुल लुक फोटो पण चांगला आला आहे की नाही ते पण माहिती नाही. बिकॉज अजूनपर्यंत माझ्याकडे फोटो तर आले नाही आहेत. कारण माझा फोनचं स्टोरेज फुल झाल्यामुळे मी माझ्या फोनमध्ये फोटोज नाही काढल्याचे असतात. त्यासाठी मी नारायणाच्या फोनमध्ये फोटो काढल्यात. तर ते मी तुम्हाला सेंड करेन नंतर. म्हणजे सेंड करेन म्हणजे मी काय बडबडते मलाच नाही माहिती, मला समजत नाही गाईज. म्हणजे खूप डोकं दुखतं माझं आणि खूप हेवी झालं. आता मी सर्वात पहिले चेंज करते. मी ह्या क्लिपनंतर टाकते किंवा लास्टला टाकेन माझा लूक. सो कमेंटमध्ये नक्की सांगा कशी दिसते मी. आता तर अवतार फुल बेकार आहे. मला स्वतःला माझा अवतार नाही आता आवडला. एवढा बेकार झाला ना, काय चालू बघा. तुम्हाला दिसतोय थोडा काला पडला आहे. ऑब्व्हियसली आधीपासून आहेच, बट मेकअपच्यामुळे माझा असा फेस होतो ना, म्हणून मी मेकअप नाही करत काही जास्त, सिरियसली सांगते. तर उद्या आता रक्षाबंधन आहे. सो रक्षाबंधनचा पण ब्लॉग नक्कीच येईल. मग भेटू नंतर. आजची तारीख 8 आहे, उद्याची 9 आहे. बघू आता ब्लॉग कधी येतो आहे. जेव्हा पण येईल तेव्हा येईल. ह्याच्यानंतर मी रक्षाबंधनचा ब्लॉग टाकेन. मग आपण भेटू आता थोड्या वेळानंतर, इफ टाईम भेटला तर मला, आणि जर मी जागी असेल तर. नाहीतर मग उद्याच्या ब्लॉगमध्ये भेटूया. दरवर्षी तुम्हाला एक सांगते, दरवर्षी तुम्हाला पण माहीत असेल बट तरी पण मी सांगते, दरवर्षी नारळी पौर्णिमा रक्षाबंधनच्याच दिवशी असते संध्याकाळी. बट यावेळी आज म्हणजे रक्षाबंधनच्या आदल्या दिवशी नारळी पौर्णिमा आहे. तर सगळे खुश होते, खूप मजा केली, फुल धमाल केली, फुल नाचलो वगैरे, फुल ऑन फायर होती कशाही कोळीवाडा. एक नंबर, खूप मजा आली, खूपच मजा आली. मग बस तुम्ही पण प्रेम द्या आणि ब्लॉग पूर्ण बघितलाच आहे. जर पुढे मी कंटिन्यू करत असेल तर पूर्ण बघा, आणि जर इकडे स्टॉप होत असेल तर तुम्ही पूर्ण बघितलाच आहे ब्लॉग. मग भेटू आपण नंतरला. बाय. तर गाईज, तयारी करताना काय वाटलं म्हणजे मला कंटाळा आलाच होता तयारी करताना, पण जे आता ही सध्या केस खोलते, आता बरं वाटतं आहे ना, काय सांगू. अजून साडी बिडी बाकी आहे, ज्वेलरीज काढले, बांगड्या बाकी आहेत, अजून बांगड्या काढायचे आहेत अजून बस. आणि तुम्ही पसारा बघू शकता, एवढा पसारा ना का आता दृश्य आवरणार आहे. पसारा हा सगळा पसारा दृश्य आवरणार आहे. येस. आणि मला भांडी घासायची फक्त बस. मग काय सांगू, असं डोकं दुखतं आहे ना. आता ती जशी काढते ना तसं थोडं बरं वाटतं आहे. तर सर्वात पहिले ती केस सोडेल, मग मी कपडे चेंज करते आणि देन मी मेकअप काढेल, मग खूप बरं वाटेल मला. तर गाईज, एवढ्या पुरणपोळ्या केल्यात मम्मीने
आणि आता मी खायला बसली बघा किती वाजली सोबत शैतान मूवी. मग आता आपण भेटू खाल्ल्यानंतर.